हॅलो, कसे आहेत सगळे? मजेतच असणार. घरी म्हटल्यावर काय टेन्शनच नाही. 4 महिने झाले सर आम्ही एकदम अथक आराम करतोय है ना. भरपूर आराम झाला आहे. आता आपण बॅक टू ट्रॅक वापस लेक्चर स्टार्ट करणार आहोत आणि आपण आज या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत आपलं सॉन्ग स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. एक्झॅक्टली आहे काय सब्जेक्टमध्ये थोडंसं इंट्रोडक्शन घेऊया. पहिलं चॅप्टर काय त्याचं पण थोडंफार इंट्रोडक्शन घेऊया. बघा, आपलं जे फर्स्ट चॅप्टर आहे ते राहील आपलं जो सब्जेक्टचं नाव आहे ते आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ना. मटेरियल सगळ्यांना माहिती आहे, कोणतीही वस्तू, ठीक आहे, लोखंड, काच, लाकूड मटेरियल आहे सगळे ना. या मटेरियलची आपल्याला काय चेक करायची राहते इथं बेसिकली स्ट्रेंथ कधी चेक होते? स्ट्रेंथ म्हणजे काय? ताकद. सोप्या भाषेत आपण काय म्हणू शकतो? स्ट्रेंथ म्हणजे काय? त्याची ताकद. आपण म्हणतो ना की एखाद्या मुलाची स्ट्रेंथ जास्त आहे, एखाद्या मुलाची स्ट्रेंथ कमी आहे, जास्त आहे. काय कशाच्या बेसिसवर सांगतो आपण? काहीतरी ती गोष्ट परफॉर्म होते, त्याच्यावर काहीतरी लोड परफॉर्म होतो, लाईक लोड ॲक्ट होतो, सॉरी. तर त्यावेळेस आपण त्याची स्ट्रेंथ ओळखली जाते. जसं एक्झाम्पल म्हणून सांगू आपण, है ना. 2 स्टुडंट्स आहे, ठीक आहे. तर दोघांना काहीतरी वेट लिफ्ट करायचं होतं. वेट लिफ्ट करण्यासाठी एका व्यक्तीने फॉर्ममध्ये करून टाकलं 50 किलोचं वजन उचललं. यांनी ट्राय केला, बिचाराने 50 किलोचं वजन उचलायला कंबर तुटून गेलं, त्याचं कंबर मोडली. मग काय सांगणार कोणाची स्ट्रेंथ असते ती? कशावरून? कारण की त्याने जास्त लोड लिफ्ट केला. तर बेसिकली स्ट्रेंथ जी राहते ती कशाच्या तरी बेसिसवर मेजर केली जाते, बरोबर आहे ना. या ठिकाणी कशाच्या बेसिसवर मेजर केली आपण? की त्या पर्टिक्युलर स्टुडंटने किती वजन लिफ्ट केलं याच्या बेसिसवर आपण बेसिकली चेक करतोय की कोणाची स्ट्रेंथ जास्त आहे किंवा कोणाची स्ट्रेंथ कमी आहे. तर याच पद्धतीने आपण थ्रूआउट द सिलेबस वेगवेगळ्या पार्ट्सची, वेगवेगळ्या मटेरियलची स्ट्रेंथ चेक करत जाणार आहे आणि वेगवेगळ्या कंडिशनच्या अनुसार. कधी टेम्परेचर वाढेल, कधी फोर्स चेंज होईल, कधी लोड चेंज होईल, कधी स्ट्रेस चेंज होईल. लाईक या पद्धतीने आपण पूर्ण सिलेबस बघणार आहोत. तर आपलं जे फर्स्ट चॅप्टर आहे ते फर्स्ट चॅप्टर राहिलं आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, दॅट इज स्ट्रेस अँड स्ट्रेंथ, ठीक आहे. फर्स्ट चॅप्टर काय आपलं? स्ट्रेस अँड स्ट्रेंथ. तर स्ट्रेस अँड स्ट्रेंथमध्ये एक्झॅक्टली बघायचं काय आपण ते समजून घेऊ. बघा, फर्स्ट चॅप्टर काय आपलं? स्ट्रेस अँड स्ट्रेंथ. तर स्ट्रेस अँड स्ट्रेंथमध्ये आता जसं नावातच सांगितलं स्ट्रेस अँड स्ट्रेंथ, 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. स्ट्रेस ऐकल्यासारखं वाटतंय, स्ट्रेंथ तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल किंवा 10th मध्ये तुम्हाला झालं असेल कदाचित सिलेबसमध्ये, तर माहिती असेल. स्ट्रेस काय राहतं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा, त्याच्यावरून तुम्हाला स्ट्रेसची डेफिनेशन जी आहे ना ती लाईफ टाईम लक्षात राहील. अगेन 2 स्टुडंट आहे ना. एक जो टॉपर आहे आणि एक बिचारा मीडियम आहे, ॲव्हरेज स्टुडंट आहे. मीडियम लिहिण्यापेक्षा आपण काय म्हणू? ॲव्हरेज स्टुडंट आहे. तर दोघांना काहीतरी आपण सांगितलं की चला बाबा उद्या येताना, आता नवीन तुम्ही शिकताय, 4 महिने झाले गॅप पडलेला आहे, थोडंफार काहीतरी अभ्यास करून या. उद्या उठून उद्या आल्यावर आपण काहीतरी क्वेश्चन्स घेऊ, टेस्ट घेऊ, समथिंग लाईक दॅट. चला, मी सांगितलं समजा की दोघांना 2 चॅप्टर प्रिपेअर करायला सांगितले ना. दोघांना 2 चॅप्टर आपण प्रिपेअर करायला सांगून दिले. चला मेकॅनिक्सचे समजून घेऊ. मेकॅनिक्सचे 2 चॅप्टर, पहिले 2 चॅप्टर प्रिपेअर करून यायचे, उद्या आल्यावर इथं टेस्ट होईल, ठीक आहे. मग जो टॉपर आहे तो तर आनंदात आहे, फक्त 2च चॅप्टर आहे. ॲव्हरेज काय म्हणेल, कशाला डोक्याला ताण दिला या मास्तरने, 2 चॅप्टर ते बी एका दिवसात, ठीक आहे. समजा आता इथून कन्सेप्टला रिलेट कसं करतोय आपण ते समजा. स्ट्रेस तर झालं काय, दोघांना दिलेलं काम सारखं आहे. दोघांना दिलेलं काम काय आहे? सारखं आहे. बेसिकली जे काम दोघांना करायचं होतं 2च चॅप्टर प्रिपेअर करायचे, दोघांना दिलेलं काम सारखं आहे. दोघांमध्ये कसला फरक आहे मग ना? एकाचं डोकं जास्त जोरात चालतं, एकाचं डोकं कमी जोरात चालतं. म्हणजे एकाचं डोकं, आम्ही असं म्हणू शकतो का की एखाद्या जो टॉपर आहे त्याचा जो ब्रेन आहे त्याचा एरिया जास्त आहे, त्याचं जे डोकं आहे त्याचा एरिया काय, त्याचं डोकं मोठं आहे, कारण ते पटकन कळून जातं, पटकन लक्षात राहतं. तर बेसिकली काय समजलं की एक कशावर डिपेंड करतंय? एरिया.
ज्याचा डोक्याचा एरिया जास्त त्याला ताण कमी. ज्याचा डोक्याचा एरिया जास्त त्याला ताण कमी. ताण म्हणतोय मी, ताण म्हणजे काय राहतं, आता तुम्ही मेकॅनिक्स शिकले की टेन्शन इज नथिंग बट काय, एक प्रकारचा फोर्स. तर बेसिकली स्ट्रेस बी काय राहतो समजून घ्या. स्ट्रेसचा फॉर्म्युला राहतो किंवा स्ट्रेसची डेफिनेशन बी राहते फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे, इथून रिलेट करा. बघा, दोघांना दिलेलं काम काय होतं, सारखं होतं. म्हणजे दोघांवर अप्लाय केलेला फोर्स काय होता, सेम होता. पण दोघांचा एरिया सेम आहे का, नाही है ना. एकाचं डोकं मोठं होतं, एकाचं डोकं लहान. तर स्ट्रेस जो दोघांसाठी आला, जो टेन्शन आलं डोक्याला, जे ताण पडला त्याच्या डोक्यावर, जे स्ट्रेस आलं, ते स्ट्रेस काय होतं, वेगवेगळं होतं. आपण स्वाभाविक म्हणतो ना की आज स्ट्रेस खूप जास्त आहे. तर स्ट्रेस म्हणजे काय होतं, फोर्स अपॉन एरिया. तुला स्ट्रेस जास्त आहे, दुसऱ्या व्यक्तीला स्ट्रेस तेवढा आहे का, नाही. का बरं, काम दोघांना सारखंच आहे, एरिया दोघांचा वेगवेगळा आहे. ठीक आहे, एक कन्सेप्ट आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की स्ट्रेस तुम्ही एक्झॅक्टली कसं लक्षात ठेवू शकता. तर स्ट्रेस इज इक्वल टू फॉर्म्युला काय होतो, फोर्स अपॉन एरिया. ठीक, चला बघूया आता 1 बाय 1 चॅप्टरच्या मध्ये जाऊ, काय एक्झॅक्टली कंडिशन समजतील आपल्याला. ओके, स्ट्रेस नंतर आपला नेक्स्ट कन्सेप्ट जसा बघून घेऊ आपण. काय आपला नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज स्ट्रेन. आपण इंट्रोडक्शन बघतोय, मला स्ट्रेस समजून गेला की स्ट्रेस म्हणजे काय, एखाद्या बॉडीवर लागलेला फोर्स म्हणू शकतो मी असं. कारण स्ट्रेसचा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, स्ट्रेस इज इक्वल टू काय होतं, फोर्स पर युनिट एरिया. बॉडीचा एरिया जितका जास्त मोठा राहील तेवढा त्या ठिकाणी अप्लाय झालेला स्ट्रेस कमी राहील. डोक्यावरून लक्षात ठेवा. किंवा जास्त ताकद, जास्त फोर्स लावला तरी पण स्ट्रेस जास्त राहील. एक समजून घ्या फक्त की इंट्रोडक्शनमध्ये काय एक्झॅक्टली या कन्सेप्ट, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला पूर्ण सॉममध्ये हे शिकायचं आहे. स्ट्रेस, स्ट्रेन, बस एवढंच चालतं पूर्ण. स्ट्रेनमध्ये काय राहतं बघा. आता झालं काय, स्ट्रेस बी समजून जाईल तुम्हाला. बघा, इथून समजा एक ब्लॉक घेतला मी, एक ठोकळा म्हणू शकता तुम्ही मराठीत. एक ब्लॉक कन्सिडर केला, क्युबिकल ब्लॉक आहे, आणि या ब्लॉकवर मी फोर्स अप्लाय केला चारी बाजूने. ठीक आहे, चारी बाजूने फोर्स अप्लाय केल्यानंतर या ब्लॉकचं काय होणार आहे, डायमेन्शन चेंज होतील. मेकॅनिक्समध्ये आपण हे सगळं शिकलेलो आहे. डायमेन्शन चेंज झाले आणि ब्लॉक कसा होऊन गेला समजा आता छोटा, या पद्धतीने. ठीक आहे, तर मी काय अप्लाय करत होतो चारी बाजूने फोर्स. तर बिकॉज ऑफ ऍप्लिकेशन ऑफ दिस फोर्स या ब्लॉकवर काय जनरेट झालं होतं, स्ट्रेस. समजा मी काय म्हणतोय की बिकॉज ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, मी चारी बाजूने जो फोर्स अप्लाय केला, तर फोर्स अप्लाय केल्यामुळे याचा एरिया तर काहीतरी फिक्स होता. आता एरिया चेंज नाही होते है ना. एक ब्लॉक होता, तो एरिया त्याचा काहीतरी होता. त्यानंतर मी त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे झालं काय की त्या बॉडीवर काय जनरेट झाला, स्ट्रेस. आणि स्ट्रेस जनरेट झाल्यामुळे आता याचा एरिया पण बदलून गेला. सुरुवातीला बिफोर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स एरिया फिक्स होता ना. आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स एरिया चेंज झाला. जसा मी या ठिकाणी फोर्स अप्लाय केला, समजा आता फोर्स अप्लाय केल्यानंतर काय झालं, एरिया चेंज झाला. एरिया चेंज झाला म्हणजे काय झालं, मी असं म्हणू शकतो का की त्या बॉडीचे डायमेन्शन चेंज झाले है ना. याची जी लेंथ होती, ब्रेड्थ होती किंवा हाईट आहे किंवा जी काही व्हॅल्यू असेल ती आता तितकीच राहिली का, नाही. समजा पहिले याची लेंथ किती होती 5, ब्रेड्थ किती होती 5, क्यूब म्हटलं होतं ना मी, सारखं राहिलं पाहिजे. तर याची लेंथ समजा आता 2 झाली, ब्रेड्थ पण किती झाली 2, सारखीच का बरं झाली, कारण मी सगळ्या साईडने सारखा फोर्स लावलेला आहे. तर या ठिकाणी याचे डायमेन्शन काय होऊन गेले, बदलले. लेंथ, ब्रेड्थ, हाईट काही चेंज झाली. सो हे जे डायमेन्शन चेंज झाले ना, याला म्हटलं जातं स्ट्रेन है ना. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय राहतो मग, स्ट्रेनचा फॉर्म्युला राहतो चेंज इन डायमेन्शन डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन. स्ट्रेन बेसिकली काय, स्ट्रेन एक रेशो आहे की किती त्याचा एरिया म्हणजे किती त्याचे डायमेन्शन बदलले आणि सुरुवातीला त्याचे डायमेन्शन काय होते, या दोघांचा रेशो म्हणजे काय राहतो, स्ट्रेन. बघा समराइज करूया. काय बघितलं आपण, स्ट्रेस म्हणजे काय, ताकद लावा काहीतरी है ना. तर ताकद लावल्यामुळे ते बॉडीवर काय जनरेट होतो, ताण पडतो त्याच्यावर. ताण म्हणण्यापेक्षा आपण एक्झॅक्टली काय म्हणूया, स्ट्रेस जनरेट होतो. स्ट्रेन काय, जो स्ट्रेस तुम्ही लावला, जो स्ट्रेस तुम्ही त्या बॉडीला दिला आणि त्या स्ट्रेसमुळे त्या बॉडीमध्ये काय झालं, त्याचे डायमेन्शन बदलले आणि त्यालाच काय म्हटलं गेलंय, मग स्ट्रेन म्हटलं गेलंय. मग आतापर्यंत मी काय सांगतोय की स्ट्रेस अप्लाय झाला, फोर्स अप्लाय केला, कोणावर केला, बॉडीवर केला. स्ट्रेन झालं, कोणाचं झालं, बॉडीवर झालं. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी त्या बॉडीवर होणार आहे. मग आपण सगळ्यात पहिले इथूनच स्टार्ट करू की बॉडीज कोणकोणत्या टाईपच्या आहेत है ना. बॉडी कोणती, ह्युमन बॉडी नाही बरं, ह्युमन बॉडी बी एक प्रकारची बॉडीच म्हणणार, पण
आपण आता काय पहिला कन्सेप्ट जो आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचा आहे, हे जस्ट मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगत होतो की काय एक्झॅक्टली स्ट्रेस काय राहतं, स्ट्रेन काय राहतं. पहिला कन्सेप्ट जो या चॅप्टरचा आपण बघणार आहे दॅट इज टाईप्स ऑफ बॉडी. कोणकोणत्या टाईपच्या बॉडीज आहेत ते बघूया. ठीक आहे, चला स्टार्ट करू. ओके, सो बघा, आपण याच पद्धतीने जाऊया की थेरी पार्ट जो राहील तो मी लिहून देईल. तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आणि नोटबुकमध्ये लिहून ठेवा. कारण आफ्टर ऑल आपण ज्यावेळेस कधी भेटतो आपल्यालाच माहीत नाही. आता कदाचित पुढच्या महिन्यात तुम्ही येऊन जाल असं अपेक्षित आहे. जर नाही झालं तर तसाही काही प्रॉब्लेम नाही. आपण इथं थेरी जसं आपण क्लासरूममध्ये घ्यायचो तसंच आपण कंटिन्यू करू. थेरी मी लिहून देईल आणि थेरी तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. लाईव्ह म्हणजे आपण शूट करत असतानाच आपण पूर्ण थेरी नाही लिहू शकत, तर मग ते लेक्चर खूप मोठे होऊन जातील तसे तर, है ना. तर मग आपण चला टॉपिककडे वळूया. आपला जो फर्स्ट कन्सेप्ट आहे या चॅप्टरचा तो हे टाईप्स ऑफ बॉडी. तर आपण बेसिकली वेगवेगळ्या प्रकारचे बॉडीजचे किती टाईप आहेत ते बघून घेऊ. सो बेसिकली बॉडीजचे ना 3च टाईप आहेत. कोणकोणते टाईप आहे? इलास्टिक, प्लास्टिक आणि रिजिड. हे 3 प्रकारच्या बॉडी राहतात. ठीक आहे, इलास्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी आणि रिजिड बॉडी. तिन्ही ऐकलेले नाव आहेत. तुम्ही कदाचित पहिले डेफिनेशन पण शिकले असाल. तर एक्झॅक्टली काय राहतं ते बघून घेऊया. चला बघा. आणि अजून एक महत्त्वाचं, जर आगाऊ सर असले तर डेफिनेशन त्यांच्याच लिहायच्या, है ना. तर तुम्हाला जर शिकवायला कॉलेजमध्ये आगाऊ सर राहिले तर मग त्यावेळेस तुम्ही त्यांचेच डेफिनेशन लिहा. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता ही काही सांगायची गरज नाही आहे. चला बघा, टाईप्स ऑफ बॉडी काय राहतं, कन्सेप्ट समजून घ्या. टाईप्स ऑफ बॉडी काय, तर फर्स्ट बॉडी जी आपण टाईप्स ऑफ बॉडीमध्ये शिकणार आहे ती आपली इलास्टिक बॉडी. तर इलास्टिक बॉडी बघा, मी तुम्हाला खूप मोठा दिसत असेल कारण कॅमेरा जवळ आहे. घरी ना सगळं आपलं जुगाड चालू आहे इथं सगळं, है ना. आपल्याला जुगाडने जमला तर आपण इंजिनियर कशाचे, है ना, त्यातल्या त्यात मेकॅनिकल, मग म्हटल्यावर तर प्रश्नच आहे. चला बघा, टाईप्स ऑफ बॉडी बघा. फर्स्ट काय होतं, इलास्टिक बॉडी आहे. काय सांगितले डेफिनेशन, अ बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन when the external load acting on it is completely removed. बघा सांगितलं काय, काही जे पर्टिक्युलर वर्ड्स आहेत ते लक्षात ठेवा. ते तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायला फार सिंपल होऊन जाईल. हे जाऊ द्या, काय पहिले कन्सेप्ट समजून घेऊ. काय, जसं मी तुम्हाला आता एक सांगितलं की हा एक ब्लॉक आहे आणि या ब्लॉकवर मी चारी साईडने फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, फोर्स अप्लाय केल्यामुळे झालं काय, चारी साईडने तो ब्लॉक दाबला जातोय आणि त्यामुळे त्या ब्लॉकची साईज काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, छोटी होऊन जाईल, है ना, लाईक दॅट. ठीक आहे, हा जो ब्लॉक होता पहिले मोठा होता, आता त्याला फोर्स अप्लाय करून मी असा छोटा बनवून घेतला आणि हा फोर्स अप्लाय होतोय. ठीक आहे, आता करणार काय मी, तर हा जो अप्लाय झालेला फोर्स आहे तो मी काढून घेतला, रिमूव्ह करून घेतला. ठीक आहे, कम्प्लिटली रिमूव्ह केला. हे काय, दिस इज द अप्लाइड फोर्स. हा जो अप्लाय झालेला फोर्स होता याला रिमूव्ह करून घेतला. आणि जर रिमूव्ह केल्यानंतर ही बॉडी जी फोर्स अप्लाय केल्यामुळे साईजमध्ये चेंज होऊन गेली होती, जर फोर्स रिमूव्ह केल्यानंतर जर ही बॉडी परत ओरिजिनल डायमेन्शनवर येऊन गेली, ओरिजिनल साईजमध्ये आली, तर दॅट बॉडी इज कॉल्ड एज अ इलास्टिक बॉडी. डेफिनेशन वाईज बघून घेऊया काय दिलंय. बॉडी काय करणार आहे, रिगेन. रिगेन म्हणजे काय, परत मिळवणे. बॉडी काय करते, त्याचे ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करते. अ बॉडी विच रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन व्हेन एक्सटर्नल लोड ऍक्टिंग ऑन इट इज कम्प्लिटली रिमूव्ह. हा जो एक्सटर्नल लोड म्हणजे काय राहतो, फोर्सच राहतो. बरं, हे लक्षात ठेवा. लोड म्हणजे काय, फोर्सच आहे. ज्यावेळेस एक्सटर्नली जो फोर्स लोड तुम्ही अप्लाय करत होते तो एक्सटर्नल लोड ज्यावेळेस तुम्ही कम्प्लिटली पूर्णपणे काढून घेतला आणि जर बॉडीने त्याचे ओरिजिनल डायमेन्शन रिगेन केले, जर त्याचे ओरिजिनल डायमेन्शन परत मिळवले, सो दॅट बॉडी इज कॉल्ड एज अ इलास्टिक बॉडी. ठीक आहे, सिंपल कॉन्सेप्ट आहे, काही टफ नाही. 1 मार्कला डेफिनेशन विचारली जाते. या 2-3 डेफिनेशन मधून 1 मार्कला डेफिनेशन नक्कीच येते. काय सांगितलं की अशी बॉडी की बॉडी जी काय करणार आहे, डायमेन्शन ओरिजिनल डायमेन्शन जे होते, ओरिजिनल म्हणजे सुरुवातीचे ना, हे ओरिजिनल डायमेन्शन, फोर्स लावला डायमेन्शन बदलून गेले, फोर्स काढला डायमेन्शन परत गेन केले, रिगेन केले, तर अशा टाईपच्या बॉडीला आपण कोणती बॉडी म्हणतोय, इलास्टिक बॉडी म्हणतोय. डेफिनेशन काय लिहिणार, अशी एक बॉडी की जी त्याचे ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करणार आहे. कधी रिगेन करेल, ज्यावेळेस जो एक्सटर्नल फोर्स तुम्ही लावला आहे तो एक्सटर्नल फोर्स जर तुम्ही पूर्णपणे काढून टाकला तर बॉडी ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करेल, है ना. अशा टाईपच्या बॉडीला काय म्हटलं जातं, इलास्टिक बॉडी. याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट बी आहे, मी तुम्हाला सांगेल, एवढं होऊन जाऊ द्या पहिले. प्लास्टिक बॉडी काय राहतं बघा. प्लास्टिक बॉडी काय,
सिंपल. इलास्टिक बॉडीने काय केले, डायमेन्शन रिगेन केले है ना, ओरिजिनल डायमेन्शन रिगेन केले. मी असं म्हटलं का की ही बॉडी इतकी छोटी होऊन गेली होती आणि त्याच्यानंतर परत रिगेन करताना ही बॉडी पूर्ण इतकी तर झाली नाही बाबा, पण इथपर्यंत बॉडी वापस आली, पूर्ण ओरिजिनल डायमेन्शन रिगेन नाही केली. मग ही इलास्टिक बॉडी झाली का, नाही. ओरिजिनल डायमेन्शन जर रिगेन केले तर त्या बॉडीला काय म्हणतोय आपण, इलास्टिक. आणि जर ओरिजिनल डायमेन्शन रिगेन केले नाही तर ती बॉडी कोणती झाली, प्लास्टिक. डेफिनेशन वाईज बघू. बघा काय सांगितलंय, अ बॉडी विच गेट्स परमनंटली डिफॉर्म. डिफॉर्म म्हणजे काय, ज्याचे डायमेन्शन बदलतात त्याला डिफॉर्मेशन म्हटलं जातं ना. शेप साईज बदलणे याला काय म्हटलं जातं, डिफॉर्मेशन म्हटलं जातं. अशी एक बॉडी जी कम्प्लिटली आणि पूर्णपणे डिफॉर्म होऊन जाईल. परमनंटलीचा अर्थ काय, कायमस्वरूपीसाठी ना, कायमसाठी त्याचे डायमेन्शन बदलून जातात under the action of the load and not coming back to its original dimension on removal of the load. तुम्ही चारी साइडने फोर्स अप्लाय केला, फोर्स काढून टाकला, कम्प्लिटली रिमूव्ह केला, पण फोर्स कम्प्लिटली रिमूव्ह केल्यानंतर बॉडी परत ओरिजिनल डायमेन्शन वर येऊ शकली नाही, तर अशा केसमध्ये त्या बॉडीला काय म्हटलं जातं, प्लास्टिक बॉडी. आणि हे जे बॉडीचं डिफॉर्मेशन होतं ना, बॉडीचे जे डायमेन्शन बदलतात हे कसे बदलतात, परमनंट, कायमस्वरूपीसाठी. असं नाही की बाबा आता इतका झाला मग परत एकदा फोर्स लावून दिला परत डायमेन्शन बदलून गेले, नाही. जर मी तुम्हाला जास्त डीप डाऊन जाऊन जर सांगितलं, इलास्टिसिटी ही जी कन्सेप्ट आहे ना, मेकॅनिकल प्रॉपर्टी एक सॉलिड बॉडीची, तर असं बी शक्य आहे की बॉडीचे डायमेन्शन बदलतात आणि ते प्रत्येक वेळेस काहीतरी वेगवेगळे येतात, पण ती भरपूर पुढची गोष्ट आहे आणि ते तुम्हाला हाय सिलेबसला आहे, स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये येईल ते. पण सध्याच्या स्थितीला इतकं लक्षात ठेवा, फोर्स अप्लाय केला, बॉडीने डायमेन्शन बदलले, फोर्स रिमूव्ह करून टाकला, बॉडीने ओरिजिनल डायमेन्शनवर जर बॉडी पुन्हा येऊन गेली, इलास्टिक बॉडी. ओरिजिनल डायमेन्शनवर बॉडी येऊ शकली नाही, प्लास्टिक बॉडी. डेफिनेशन काय लिहिणार आहे, बॉडी विच परमनंटली गेट्स डिफॉर्म. अशी बॉडी जी कायमस्वरूपीसाठी त्याचे डायमेन्शन बदलून टाकते. कधी बदलणार आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर काय अप्लाय करणार आहे, लोड अप्लाय करणार आहे. लोड अप्लाय केल्यानंतर बॉडी ही पुन्हा परत ओरिजिनल डायमेन्शनवर येत नाहीये. कधी, ज्यावेळेस तुम्ही फोर्स काय करताय, लोड काय करताय, रिमूव्ह करताय. लोड लावला, डिफॉर्म झाली, लोड काढून टाकला, परत ओरिजिनल डायमेन्शनवर नाही आली, तर अशा टाईपच्या बॉडीला आम्ही प्लास्टिक बॉडी म्हणत असतो. आणि ओरिजिनल डायमेन्शनवर जरी बॉडी जर परत आलेली आहे तर त्या बॉडीला आपण इलास्टिक बॉडी म्हणणार आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. नाव व्हॉट इज दॅट रिजिड बॉडी, हे तर तुम्ही 10वी मध्ये पण शिकले असायला पाहिजे. रिजिड बॉडी काय राहतं, तुमच्यामध्ये असेल तितकी ताकद लावून द्या है ना, पण त्या बॉडीचे डायमेन्शन बदलत नाही. डेफिनेशन बघा काय सांगितली आहे, अ बॉडी विच डज नॉट अंडरगो एनी चेंज इन डायमेन्शन. अशी बॉडी की ज्याचे डायमेन्शन कधीही बदलत नाही अंडर द ऍक्शन ऑफ द एक्सटर्नल लोड. तुम्ही समजा आता जर मी सांगितलं इफ दिस इज अ रिजिड बॉडी, लावा तुम्ही किती फोर्स लावायचा, त्याचं डायमेन्शन एवढंसं बी बदलणार नाही, तर त्या केसमध्ये त्या बॉडीला आपण काय म्हणू शकतो, रिजिड बॉडी. डायमेन्शन थोडंफार जरी बदललं तरी ती बॉडी रिजिड बॉडी होत नाही है ना. रिजिड बॉडी म्हणजे काय, अ बॉडी विच डज नॉट अंडरगो एनी चेंज इन इट्स डायमेन्शन. अशी बॉडी की जी कितीही ताकद लावून घ्या तिचे डायमेन्शन नाही बदलणार, तुम्ही कितीही फोर्स लावून घ्या, कितीही लोड अप्लाय करा, त्याचे डायमेन्शन बदलत नाही. अशा बॉडीला आपण म्हटलं जातं रिजिड बॉडी. मग रिजिड बॉडी कोणती आहे, मी म्हणू शकतो का की ही मार्कर रिजिड बॉडी आहे. बघा मी ताकद लावतोय, तुटतोय का, नाही. मी ओढतोय मार्करला, दोन्ही साईडने फोर्स लावतोय, तुटतोय का मार्कर, नाही. एक्सटेंड होतोय का, डायमेन्शन बदलता ऐकायचे, नाही. मग अशा केसमध्ये मी या बॉडीला काय म्हणू शकतो, रिजिड बॉडी. हे मी ताकद लावली म्हणून है ना. याला मार्करला मी जमिनीवर ठेवून दिला, मोठा दगड घेतला आणि टाकला त्याच्यावर, तुटेल का मार्कर, तुटेल ना. मग आता त्या केसमध्ये हा रिजिड झाला का, नाही. याचा अर्थ काय समजलं तुम्हाला, की रिजिड बॉडी सुद्धा बघा तुम्ही किती लोड अप्लाय करताय याच्यानुसार ठरवता येतं की ही बॉडी रिजिड आहे की नाही आहे. म्हणून प्रत्येक म्हणजे हे व्यवस्थित समजा, बऱ्याच केसेसमध्ये हे तुम्हाला फिरवलं जाईल. असं कितीही फोर्स अप्लाय केला, कितीही म्हणतोय मी असं नाही की माझ्या हाताने तुटला नाही म्हणून हे तुटूच शकत नाही, असं नाही. आपण काही शक्तिमान आहे का, नाही है ना, नाही. सुपरमॅन आहे आपण, बरोबर आहे ना. डोळ्यात गोळी लागली तरी मरत नाही तो सुपरमॅन. आपलं तसं आहे का, आपल्याला पायाला बी लागली तर आपण मरून जाऊ, एवढं खराब नशीब आहे आपलं है ना. तर सांगायचा अर्थ काय की रिजिड बॉडी म्हणजे काय राहतं, की एखाद्या बॉडीवर कितीही ताकद लावून घ्या तुम्ही, एक्सटर्नली कितीही फोर्स लावून घ्या, लोड अप्लाय करून घ्या, आणि जर त्या बॉडीचे डायमेन्शन बदलत नाहीये तर त्या केसमध्ये आपण त्या बॉडीला काय म्हणू शकतो, रिजिड बॉडी म्हणू शकतो. ठीक आहे.
मग आता जसं मी मार्करचं एक्झाम्पल सांगितलं, मी एवढा मोठा दगड घेतला आणि टाकला त्या मार्करवर, मार्करचा बिचाराचा चुरा होऊन जाईल सगळा. मग ही रिजिड बॉडी आहे का? नाही. मग तो दगड रिजिड बॉडी आहे का? कारण दगडने दुसऱ्या बॉडीला तोडून टाकलं पण दगड तुटला का? नाही. त्याच दगडवर मी आता त्याला घेऊन गेलो स्टोन क्रशरमध्ये, आणि तिथं क्रशरमध्ये दगड बारीक बारीक होऊन जातो, होतो ना, म्हणजे दगड बी तुटतो. जगातलं सगळ्यात टफेस्ट सबस्टन्स काय माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात जास्त टफेस्ट म्हणजे जे कधीही तुटत नाही, है ना, सॉरी तुटत नाही, सगळ्यात जास्त टफ सबस्टन्स कोणतं आहे? डायमंड आहे ना. ऐकलं असेल तुम्ही ना, कधी ऐकलं असेल 10th वगैरे मध्ये, डायमंड इज द टफेस्ट सबस्टन्स इन द वर्ल्ड. सो सगळ्यात जास्त तोडण्यासाठी कठीण काय? डायमंड. त्याच्यानंतर तर बाकी सगळे नंतरच येतात, लोखंड झालं, दगड झाले, सगळं तुटू शकतं. डायमंड तुटू शकतो का? हो. हिऱ्याला पैलू पाडले जातात ना, त्याला शेप दिला जातो बघा हिऱ्याला, म्हणजे डायमंड सुद्धा कट होतो, बरोबर आहे ना, डायमंड सुद्धा कट होऊ शकतो. मग जगातला जो सगळ्यात टफेस्ट सबस्टन्स आपल्याला माहिती आहे, जर तो पण कट होतोय, त्याचे पण डायमेन्शन बदलत आहे, तर मग ती रिजिड बॉडी झाली का? नाही. मग मी असं म्हणू शकतो का की ह्या जगात एक पण रिजिड बॉडी अवेलेबल नाही आहे ना. देर इज नो रिजिड बॉडी इन दिस प्लॅनेट, ऑन दिस प्लॅनेट असं म्हणून घ्या तुम्ही. सगळी बॉडीज जे आहेत ते त्यांचे डायमेन्शन बदलू शकतात, त्या तुटू शकतात, फुटू शकतात, पॉसिबल आहे. ठीक आहे. मग म्हणून लक्षात ठेवा की कोणतीही बॉडी ही परफेक्टली रिजिड बॉडी नाही आहे. ठीक. मग आपल्या अप्लाय केलेल्या फोर्सच्या अकॉर्डिंग रिजिड बॉडी ही चेंज होऊ शकते. जसं माझ्यासाठी मार्कर रिजिड बॉडी झाली, पण हाच मार्कर दगडसाठी रिजिड बॉडी झाला का? नाही. दगड दुसऱ्यांसाठी रिजिड बॉडी झाला, पण तो क्रशरसाठी रिजिड बॉडी झाला का? नाही. अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही किती लोड अप्लाय करताय त्यानुसार रिजिड बॉडी पण ठरवलं जातं. तर मग रिजिड बॉडी तुम्हाला समजलं असेल बघा. तिन्ही एकदा मी परत रिपीट करून देतो. इलास्टिक बॉडी काय? फोर्स लावला, डायमेन्शन बदलले, फोर्स काढून टाकला, ओरिजिनल डायमेन्शनवर येऊन गेली, कोणती बॉडी झाली? रिजिड बॉडी. एक्झाम्पल रबर. घरी रबर आहे ना आपल्या, रबर खेचलं, सोडून दिलं, वापस ओरिजिनल डायमेन्शनवर, कोणती बॉडी झाली? इलास्टिक बॉडी. ठीक आहे. इरेझर खेचलं, थोडंसं इलॉंगेट होतं, थोडंसं लंबाईमध्ये वाढून जाईल, सोडून दिलं, वापस ओरिजिनल डायमेन्शन, इलास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी कोणती आहे? प्लास्टिकची चेअर, खेचावर एकदा जोरात, प्लास्टिकच्या चेअरचा पाय तुटून गेला, वापस आपोआप लागणार आहे का? नाही लागणार, है ना. प्लास्टिक बॉडी. ठीक आहे. मग त्याच्यानंतर प्लास्टिक बॉडी अजून कोणती आहे? तर तुम्हाला बघा, सॉरी पहिले एकदा संपून घेऊ मग सांगतो. रिजिड बॉडी कोणती आहे? कितीही फोर्स लावून घ्या, बॉडीचं डायमेन्शन बदलणार नाही, अशा बॉडीला आम्ही रिजिड बॉडी म्हणतो. पण जगात एक पण रिजिड बॉडी अवेलेबल नाही आहे. चलो ठीक आहे. मग आता मला हे सांगा की रबरचं एक्झाम्पल सांगितलं मी की रबर प्लास्टिक बॉडी आहे, पण जर मी रबरला खेचत राहिलो, रबर तुटून जातं, बरोबर आहे की नाही? रबर तुटतं की नाही? म्हणजे याचा अर्थ इलास्टिक बॉडीला खेचल्यावर ती बॉडी ब्रेक होऊ शकते का? नाही. जी बॉडी, व्यवस्थित आहे का, जी बॉडी परफेक्टली इलास्टिक आहे, मी काय सांगतोय की जी बॉडी परफेक्टली इलास्टिक आहे, ती बॉडीला तुम्ही कितीही इलॉंगेट करा, कितीही खेचा, कितीही फोर्स अप्लाय करा, त्याचे डायमेन्शन बदलते, पण ती ब्रेक होणार नाही. कोणती बॉडी ब्रेक होते? प्लास्टिक बॉडी. ओरिजिनल डायमेन्शनवर येत नाही, तुटून जाते बॉडी, है ना. तर मग हे लक्षात ठेवा, या जगात ना कोणती बॉडी परफेक्टली इलास्टिक आहे, ना कोणतीही बॉडी परफेक्टली प्लास्टिक आहे, ना कोणतीही बॉडी परफेक्टली रिजिड आहे. मग आपल्याकडे ज्या बॉडीज आहेत, आपल्याकडे जे मटेरियल्स आहेत, ते कोणते आहेत? सगळं मिक्स आहे, है ना. जसा हा मार्कर आहे, इलास्टिक आहे? नाही. फोर्स लावला मी इलॉंगेट होतोय का? नाही होते. प्लास्टिक आहे? नाही. कारण मी इलॉंगेट जर केला, मी याला समजा खेचलं, खूप खेचलं, जरा याचे डायमेन्शन बदलले, समजा तोडून टाकलं मी, ओरिजिनल डायमेन्शनवर येऊ शकतोय का? नाही. इलास्टिक बॉडी आहे का? नाही. ओरिजिनल डायमेन्शनवर येत नाही म्हटल्यावर प्लास्टिक आहे का? नाही. प्रत्येक बॉडीमध्ये, ऐका व्यवस्थित हा, प्रत्येक बॉडीमध्ये काही प्रमाणात इलास्टिसिटी आणि काही प्रमाणात प्लास्टिसिटी हे दोन्ही प्रेझेंट राहतात. लोखंडचं एक्झाम्पल घेऊ. लोखंड तुम्ही असं वाकवताना पाहिलं असेल, है ना, ते गरम करून त्याला बेंड करतात, लोखंडला असं बेंड केलं. लोखंडला बेंड केल्यानंतर तर बघितलं असेल तुम्ही की बेंड केल्यानंतर ते ज्यावेळेस ते बेंड होऊन जातं, त्याच्यानंतर ज्यावेळेस ते त्याला सोडतात, थोडंसं वापस वर येतं, पूर्ण नाही येणार, अशा पद्धतीने काहीतरी. समजा जर हा जर आयर्न रॉड होता ना, इनिशियल कसा होता? स्ट्रेट. याला मी गरम केलं,
गरम केल्यानंतर त्याला वाकवण्याचा प्रयत्न केला आणि वाकवण्याचा प्रयत्न केल्यानंतर असा काहीतरी होऊन गेला. ठीक आहे. मग ज्यावेळेस मी त्याला इथं सोडतोय ना असा बेंड केल्यानंतर, तर तो थोडासा, समजा ही इनिशियल पोझिशन होती, म्हणजे इथपर्यंत मी वाकवला आहे. ठीक आहे. बेंड केल्यानंतर थोडा असा काहीतरी होत होतं. इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत वर गेला म्हणजे काय, ओरिजिनल डायमेन्शनवर जाण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे ना. हे कधी होतं, ओरिजिनल डायमेन्शनवर बॉडी कधी जाते, ज्यावेळेस त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी राहते, इलास्टिक बॉडीची प्रॉपर्टी राहते. पूर्ण जाऊ शकला का, नाही. याचा अर्थ याच्यामध्ये प्लास्टिक बॉडीची बी प्रॉपर्टी. डायमेन्शन बदलले का, हो. याचा अर्थ ही रिजिड बॉडी झाली का, नाही. ठीक आहे. सांगण्याचा अर्थ काय आहे की प्रत्येक बॉडीमध्ये थोड्या प्रमाणात इलास्टिसिटी बी प्रेझेंट राहते आणि थोड्या प्रमाणात प्लास्टिसिटी पण प्रेझेंट राहते. आयनमध्ये, लोखंडमध्ये इलास्टिक प्रॉपर्टी आणि प्लास्टिक प्रॉपर्टी आहे ना. याला ज्या बॉडीमध्ये इलास्टिक प्रॉपर्टी राहते त्याला इलास्टिसिटी प्रॉपर्टीचं नाव काय, इलास्टिसिटी. आणि जी बॉडी प्लास्टिक राहते त्याला प्लास्टिसिटी प्रॉपर्टी राहते. तर कोणती प्रॉपर्टी जास्त रे, काय जास्त आहे, जास्त ओरिजिनल डायमेन्शनवर गेला का जास्त डिफॉर्म होण्यापासून वाचला, म्हणजे कमी डिफॉर्म झाला, कमी डिफॉर्म झालं ना, म्हणजे ओरिजिनल डायमेन्शनवर जास्त गेला का, नाही. म्हणजे इलास्टिसिटी काय होती, कमी. आणि काय जास्त होतं, प्लास्टिसिटी जास्त. समजतंय, इलास्टिसिटी कमी आहे, प्लास्टिसिटी जास्त आहे. रबरचं एक्झाम्पल घेतलं तर रबरमध्ये काय जास्त आहे, इलास्टिसिटी जास्त आहे आणि प्लास्टिसिटी कमी आहे की नाही आहे, म्हणून तर तुटतोय, नाही तर कशाला तुटलं असतं, आहे ना. तुम्ही असं बी पाहिलं असेल की जर एखादं रबर समजा ते नोटांच्या बंडलला लावून ठेवलं बरेच दिवस, तर ते म्हणजे जे नवं रबर राहतं ना ते इतकेच काहीतरी राहतं असं छोटंसं, पण ते बंडलला, मोठ्या बंडलला लावून ठेवल्यामुळे आणि ते कंटिन्युअसली स्ट्रेच झाल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ते बंडलवरून काढता ते रबर एवढं होऊन गेलेलं राहतं. बघितलं असेल तुम्ही, डिफॉर्मेशन आहे ना. आणि हे जे मोठं झालेलं रबर आहे हे तुम्ही बंडलमधून काढलं काय ते वापस ओरिजिनल डायमेन्शनवर चाललं जातं का, नाही. म्हणजे रबरमध्ये सुद्धा कोणती प्रॉपर्टी आहे, इलास्टिसिटी पण आहे आणि प्लास्टिसिटी पण आहे. पण दोघांपैकी कोणाचं प्रमाण जास्त आहे, इलास्टिसिटीचं जास्त आहे. इलास्टिसिटी रबरमध्ये ॲज कम्पेअर टू प्लास्टिसिटी काय जास्त आहे ना. द पोर्शन ऑफ द इलास्टिसिटी, द प्रपोर्शन ऑफ इलास्टिसिटी इज मच ग्रेटर ॲज कम्पेअर टू द प्लास्टिसिटी. कशामध्ये, रबरमध्ये. तेच मी आयनमध्ये म्हटलं तर प्लास्टिसिटी जास्त ॲज कम्पेअर टू इलास्टिसिटी. सो रिमेंबर दॅट देर इज नो परफेक्टली इलास्टिक बॉडी, देर इज नो परफेक्ट प्लास्टिक बॉडी अँड देर इज नो परफेक्ट rigid body. So whatever the materials we have, those materials are the combination of the elastic body and the plastic body. I hope तुम्हाला हे समजलं असेल. आता काय करायचं, आता मस्तपैकी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा है ना. स्क्रीनशॉट नाही तर पॉज करू शकता तुम्ही व्हिडिओ, तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहे. स्क्रीनशॉट घेऊन घेतला, एक एक डेफिनेशन लिहून काढायची. डेफिनेशन घ्या. आपण ज्यावेळेस ऑफलाईन लेक्चर सुरू होतील आपल्याला कंटिन्यू पुढचं करावंच लागणार आहे. सो तुम्ही कॉलेज बी ऑनलाईन सुरू होऊन गेलं, याचा अर्थ काय, कॉलेज ऑनलाईन सुरू झालं याचा अर्थ काय की तुमचे जानेवारीचं सोडून, समजा डिसेंबरमध्ये पेपर व्हायचे ना, डिसेंबर सोडा, थोडंसं पोस्टपोन करतील पण जानेवारीमध्ये पेपर होऊ शकतात है ना. मग आपल्याला असं नाही जमणार की वापस पहिल्यापासून शिकवू, हां रिवाईज करू आपण, पण हे डेफिनेशन तुम्ही लिहून ठेवायचे होते. ठीक आहे. चला आता किती वेळ झाला, झाले 22 मिनिटं, बस झालं. आज इतकंच घेऊ आपण. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघा टाईप्स ऑफ बॉडी झाली. आता त्याच्यानंतर आपण घेणार टाईप्स ऑफ लोड. मग स्ट्रेस काय, मग स्ट्रेन काय, मग टाईप्स, स्ट्रेसचे टाईप किती, मग स्ट्रेनचे टाईप किती, मग त्यांचे कुठे कुठे ॲप्लिकेशन आहे, त्यांचे इलास्टिक कॉन्स्टंट काय राहतात, हुक्स लॉ काय. तुमचं जे पहिलं चॅप्टर आहे ना व्यवस्थित समजून घ्या. आता फर्स्ट लेक्चर थोडंसं 2 मिनिटात सांगून देतो. हे जे तुमचं फर्स्ट चॅप्टर आहे स्ट्रेस आणि स्ट्रेन. जनरली असं होतं की मुलं शिकताना तर शिकून घेतात पण ज्यावेळेस फायनल पेपर येतो ना त्यावेळेस त्याला सोडून देतात आणि तो सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. कारण हे चॅप्टर एकदम सिम्पल आहे आणि मुलं का सोडतात, खूप मोठं दिसतं म्हणून. खूप साऱ्या कन्सेप्ट आहे ना, खूप मोठा चॅप्टर आहे हा. याच्यानंतरचे चॅप्टर थोडेफार सिम्पल राहतील. सिम्पल म्हणण्यापेक्षा सिम्पल म्हणतो मी. याच्यानंतरचे जे चॅप्टर्स येतील ना पुढचे ते थोडे छोटे राहतात पण ते ट्रिकी राहतात. त्याच्यामध्ये कसं राहतं, एखादी स्टेप चुकली की पूर्ण न्यूमेरिकल चुकले. हे त्या मानाने एकदम सोपं आहे.
त्यामुळे आपल्याला हे चॅप्टर एकदम स्ट्रॉंग प्रिपेअर करायचे आहेत. मग तुम्हाला तुमच्याकडे सिलेबस कॉपी तर आलीच असेल, नसेल आली तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला पाठवून देईल ज्यांच्याकडे नाही आहे. आणि टोटल किती चॅप्टर आहेत? टोटल 6 चॅप्टर आहेत सॉन्गमध्ये. ठीक आहे, मजा येईल. होप सो तुम्हाला बी मजा आली असेल आणि पुढे शिकता शिकता मजा जास्त येत जाईल. फील करून शिकू आपण, आहे ना. आपला मोटो काय आहे की जो काही सब्जेक्ट आपण शिकतोय त्याला फील करा. फील करण्याचा अर्थ काय राहतो? समजून घ्या व्यवस्थित. आणि इंजिनिअरिंगमध्ये असंच राहतं की तुम्ही जर एकदा व्यवस्थित समजून घेतलं ना, जास्त काही तुम्हाला परत परत ते अभ्यास करायची गरज पडत नाही. हां, थेरी जी आहे ती तुम्हाला करावीच लागेल, न्यूमेरिकल सॉल्व करायची ट्रिक्स माहिती पडूनच जातात. पण जर थेरीमध्ये बी जर तुम्ही त्याचा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतला, मजा येत जाते मग शिकायला, असं बोर नाही वाटत. ठीक आहे, चला मग आजच्या लेक्चरला आपण इतकंच ठेवू, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.